साधेपासून मांदेपर्यंत सामान्य कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या नौका व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। साध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची। ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 31 ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र या ठिकाणी विचारायला लागलाय की इथून 31 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। तर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलंच नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 31 ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव। पण इथून 31 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे कसे राहू शकतात व त्याचबरोबर इथून 31 ऑगस्टपर्यंत अशा कोणकोणत्या घडामोडी आहेत की ज्यांचा सोयाबीनच्या दरावरती 100% परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा इथून 31 ऑगस्टपर्यंत नक्की वाढणार की मग घटणार। चला या सर्व प्रश्नाचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेऊया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये ती सोयाबीनची दर पातळी किती आहे। सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर दिसत आहे तो दर सध्या 6,700 रुपये प्रति क्विंटल पासून 7,200 रुपये प्रति क्विंटल आहे। सध्या बघायला गेलं तर आपल्याकडे सोयाबीनची आवक फार कमी आहे आणि तसं बघायला गेलं तर सध्याचं सीझन हे ऑफ सीझन आहे। खऱ्या अर्थानं आता 15 ऑक्टोबर नंतर देशामध्ये सोयाबीनची आवक वाढणार आहे, तोपर्यंत ही आवक याच पद्धतीने किरकोळ राहणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये देशातील असणाऱ्या घटकाचा सध्याच्या कंडिशनला तर सोयाबीनच्या दरावरती काही परिणाम होताना दिसत नाही। मग इथून 31 ऑगस्टपर्यंत देशातील सोयाबीनचे बाजारभाव कशा पद्धतीने ठरू शकतात, तर लक्षात घ्या मित्रांनो, इथून 31 ऑगस्टपर्यंत जे सोयाबीनचे बाजारभाव किंवा त्यांची दिशा ठरेल ते सर्वस्वी अमेरिकेच्या माध्यमातून। कारण काय की अमेरिकेमध्ये सध्या सोयाबीनचं जे पीक आहे ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे। जर आपल्याला इथून 31 ऑगस्टपर्यंत अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या पिकाची स्थिती समजली तर सोयाबीनच्या दराची सुद्धा स्थिती समजणार आहे। म्हणजे काय, समजा इथून 31 ऑगस्टपर्यंत अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या असणारी शेंगा भरण्याची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये जर पाऊस काळ चांगला झाला तर शेंगा चांगल्या भरतील, उत्पादन चांगलं होईल। जेव्हा आंतरराष्ट्रीय सोयाबीनच्या बाजारभावावरती थोडा दबाव ज्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव जो असणार आहे तो 200 रुपयाने घटू शकतो आणि दर पातळी 6,500 पासून 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहू शकते। आणि दुसरीकडे जर समजा शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये इथून 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला विशेष पाऊस दिसला नाही तर यामुळे उत्पादन कमी होईल, त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे दर सुधारतील, ज्यामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला सुद्धा या ठिकाणी 200 रुपयाचा आधार मिळू शकतो, ज्यामुळे सोयाबीनची दर पातळी 6,900 ते 7,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहू शकते। म्हणजे देशात सोयाबीनचा बाजारभाव इथून 31 ऑगस्टपर्यंत वाढणार की घटणार सर्वस्वी अमेरिकेवरती अवलंबून आहे। पण मला विचाराल तर अमेरिकेमध्ये संमिश्र परिस्थिती असल्यामुळे सोयाबीनची बाजारभाव पातळी 6,700 ते 7,200च्या दरम्यानच राहण्याची दाट शक्यता आहे। हा याच्यात परिस्थिती अनुसार 50-100 रुपयाची तेजी अथवा मंदी आली तर आश्चर्य वाटायला नको। मग अशा परिस्थितीमध्ये ज्या असणाऱ्या काही कास्तकार बांधवांकडे सोयाबीन शिल्लक आहे त्यांनी काय करायचं, तर माझं मत आहे की 15 ऑक्टोबरपर्यंत सोयाबीनचे दर 100% 500-600 रुपयांनी घटतात। म्हणून आपण सर्वांनी काय करायला पाहिजे की असणाऱ्या तेजीमध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीन जे काय ते सगळं विकून टाकायला पाहिजे, ज्यामुळे आपला या ठिकाणी फायदा हा होऊ शकतो। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहील बरं, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड हा व्यक्त करतो. मनापासून आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.